न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। विवाह संस्था ही आज प्रत्येक समाजातील विविध स्तरावरील नागरिकांच्या गरजेचा भाग झालाय। कारण आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात आपल्या मुला-मुलींना योग्य अनुरूप जीवनसाथी मिळावा यासाठी पालकांनीही विवाह संस्थेशी सतत संपर्कात राहणं गरजेचं आहे। आणि हीच गरज ओळखून मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील एकमेव अधिकृत संस्था नाशिक जिल्हा अहिर सुवर्णकर समाज प्रणित हरिओम सांस्कृतिक संस्था नाशिक यांच्या वतीनं दरवर्षी भव्य स्वरूपात वधूवर मेळाव्याचं आयोजन करण्यात येत असतं। यावर्षीही बालाजी लॉन्स अँड रिसॉर्ट येथे आयोजित मेळाव्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून अनिल शेठ, प्रभाकर शेठ बागुल हे सपत्नीक उपस्थित होते। यासह हरिओम संस्थेचे कार्यकारिणी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश शेठ थोरात, कीर्तिताई थोरात, मेळावा प्रमुख शशिकांत आणि मृणालिनी अहिरराव, किरण शेठ दुसाणे, योगेश शेठ दुसाणीस, मनोज शेठ जानोरकर, चारुदास घोडके, प्रसन्न इंदोरकर, श्यामकुमार सोनार, वृंदा जाधव, सुवर्ण घोडके, पूनम वानखडे यांच्यासह सामूहिक विवाह मेळावा प्रमुख वर्षा हेमंत दंडगव्हाण, संतोष वसंत सोनार आदी मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि संत नरहरी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलं। त्यानंतर आयोजकांच्या वतीनं प्रमुख पाहुणे अनिल प्रभाकर बागुल आणि त्यांच्या पत्नी यांचा शाल, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह देऊन आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला। त्यानंतर समाजासाठी अहोरात्र मदतीचा हात देणारे असे राजेंद्र रघुनाथ शेठ दिंडोरकर, सुरेश गजानन दुसाणे, श्रीमती पुष्पाताई पवार यांना संस्थेच्या वतीनं विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। हरिओम सांस्कृतिक संस्थेच्या वतीनं शैक्षणिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये वर्षभर विविध उपक्रम राबवले जात आहेत। तसेच मंडळाच्या वतीनं सामुदायिक विवाहाचंही आयोजन करण्यात येत असतं। यामध्ये प्रामुख्याने लग्नाचा बडेजाव न करणारे समाज बांधव आवर्जून सहभागी होत असतात। यंदाच्या वर्षीही राज्यभरातून उपवर, वधूवर आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हरिओम सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं बाहेर गावावरून येणाऱ्या बांधवांसाठी निवासाची आणि प्रवासाची सोय करण्यात आली होती। मुलींसाठी मेकअपची व्यवस्था करण्यात आली होती। तसेच सर्व उपस्थितांसाठी सुग्रास भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती। या मेळाव्यामध्ये 10,000 पर्यंत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता। आज 26वा वधूवर मेळावा आपण साजरा करतोय। जवळजवळ 7 ते 8,000 लोक आज इथे उपस्थित आहेत आणि आम्हाला आशा आहे की याच्यात कमीत कमी 350 ते 400 लग्न जमतील। कारण मागच्या वेळेस सुद्धा जवळजवळ 400चा आकडा पार झाला होता। यावेळेस पण चांगली गर्दी खूप आहे। आमच्याकडनं वेळेत थोडी नियोजन म्हणजे थोडी गर्दीची असेल, कार्यक्रम थोडा लांबला तरी सगळ्यांची आम्ही सगळ्यात पहिले दिलगिरी पण व्यक्त करतो आणि या कार्यक्रमात सगळ्यांनी आनंद घेत आहेत त्याबद्दल सगळ्यांचे आभार। सगळ्यांनी हजेरी लावून हे केलं त्याबद्दल आभार मानतो। आणि आजचा जो कार्यक्रम आहे याच्यामध्ये आम्ही लोकांसाठी म्हणजे सीबीएस महामार्ग इथून येण्या जाण्याची व्यवस्था ठेवली होती, मुलींसाठी मेकअपची व्यवस्था केली होती, त्यानंतर सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था, सगळ्या विनामूल्य सेवा आहे। फक्त आपण 50 रुपये प्रवेश फी नॉर्मली ठेवलेली होती आणि सगळ्या वधूवरांना मी आज शुभेच्छा देतो। धन्यवाद। 26वा वधूवर मेळावा नाशिक या भव्य पुण्यनगरीत आयोजित करण्यात आला आहे। अशा या भव्य दिव्य मेळाव्यात आज जवळजवळ 300 ते 350 लग्नाचं नियोजन इथं होणार आहे। आणि असा भव्य दिव्य मेळावा न भूतो न भविष्य हा नाशिक शहरात, मी तो पूर्ण महाराष्ट्रात असा भूतो न भव्य मेळावा कधी पाहण्यात आला नाही। इतका सुंदर असा मेळावा या शहरात तयार केला आहे आणि झाला आहे। नमस्कार, मी सौ वर्षा हेमंत दंडगाव, हरिओम वधूवर सांस्कृतिक समितीची कमिटी सदस्य आहे आणि सामुदायिक विवाह मेळावा प्रमुख आहे। सामुदायिक विवाह मेळाव्यामध्ये आम्ही मुलींना चांदीची जोडवी, चांदीची पैंजण, सोन्याचे मणिमंगळसूत्र, दोघांच्याकडचे 100 लोकांचं जेवणाचं आम्ही असं सगळं आमच्या संस्थेतर्फे खर्च करणार आहोत। जसं आज त्यांनी वधूवर मेळाव्याला प्रचंड हजेरी लावली तशी त्यांनी सामूहिक विवाह मेळाव्याला पण असेच प्रोत्साहन द्यावं। आज तुम्ही बघताय जवळपास 8 ते 10,000 वधूवर पालक इथं आलेले आहेत। आम्हाला खूप आनंद झाला आहे कारण आम्ही 6 महिन्यापासून जी मेहनत घेतली आज ती यशस्वी झाली आहे। त्याबद्दल मी कमिटीतर्फे सगळ्यांचे धन्यवाद। हरिओमच्या माध्यमातून इथे मागच्या वर्षी 25वा मेळावा आयोजित करण्यात आला होता। जसं नाशिक ही एक कुंभनगरी मानली जाते, दर 14 वर्षांनी नाशिकमध्ये कुंभमेळा साजरा होतो, तसं आमच्या अहिर सुवर्णकर समाजाच्या वतीने हा दरवर्षी केला जाणारा हा एक कुंभमेळाच असतो। ह्या माध्यमातून अनेक लग्न जमतात आणि तसेच इथे कमीत कमी 5 ते 6,000 समाज बांधव अनेक राज्यातून याच्यात आलेले असतात आणि या मेळाव्याच्या माध्यमातून इथे खूप लग्न आजपर्यंत जमलेले आहे। नमस्कार, मी हरिओम सांस्कृतिक संस्थेचा मेळावा प्रमुख शशिकांत अहिरराव। यावर्षी आपण समाजभूषण पुरस्कार म्हणून एक राजेंद्र शेठ खालपकरांना दिला आहे।
हरिओम भूषण म्हणून 2 जणांना आपण पुरस्कार दिलेले होते. त्यामध्ये एक बबन शेठ दुसाने, एक प्रकाश शेठ दादा वडनेरे आणि महिला पुरस्कार म्हणून आपण ह्या वर्षी पहिल्यांदाच पुरस्कार दिला आहे पुष्पाताई विजय पवार यांना दिलेला आहे. आणि ही जी गर्दी आलेली आहे या सर्व गर्दींचे आपण आभार मानलेले आहेत. धन्यवाद.